बार्टी अंतर्गत सीईटी प्रवेशपत्र परीक्षा जी आहे ही सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आली होती. विविध भरतीपूर्व ज्या प्रशिक्षण आहे, प्रशिक्षण कार्यक्रम, पोलीस भरती असेल, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, त्याचबरोबर आय-बी-पी-एस अंतर्गत जे प्रशिक्षणपूर्व कार्यक्रम आहे, यासाठीची जी सीईटी घेण्यात आली होती, यामध्ये सीईटीचा जो निकाल आहे, सामायिक प्रवेश परीक्षा, याचा निकाल हा आता येत्या 2 दिवसामध्ये जाहीर होणार आहे. या संदर्भातली अपडेट आपल्याकडे आलेली आहे. त्याचबरोबर पाहू शकता यासाठी लागणारी जी कागदपत्रं आहेत, ही सुद्धा बार्टीमार्फत जाहीर करण्यात आली आहेत. तर डिटेलमध्ये माहिती सगळी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात. या ठिकाणी पाहू शकता पहिली अपडेट महत्त्वाची. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण ठप्प. सप्टेंबरमध्ये परीक्षा, मात्र अजूनही निकाल नाहीये. तर बार्टीच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल हा रखडला आणि विद्यार्थी अडचणीत आहेत. तर पाहू शकता स्पर्धा परीक्षेतून यश मिळावे, नोकरीच्या संधी मिळणार यासाठी विविध स्तरावरील परीक्षांची तयारी विद्यार्थी करतात. परंतु सर्वांनाच मार्गदर्शनासाठी खाजगी संस्थेत जाता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना राज्य शासनाने प्रशिक्षणासाठी बार्टी, सारथी, महाज्योती, टी-आर-टी-आय आदी संस्थांमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी एकच परीक्षा जाहीर केली. मात्र या एकसूत्र परीक्षेचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. या संस्थांकडून यू-पी-एस-सी, एम-पी-एस-सी, पोलीस भरती, आय-बी-पी-एस परीक्षांसाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रवेशपूर्व प्रशिक्षण परीक्षा जी आहे, ही घेण्यात आली होती सी परंतु बार्टीकडून अद्यापही सप्टेंबर पाहू शकता अद्यापही निकाल जो आहे सप्टेंबरमध्ये झालेल्या विविध प्रवेशपूर्व परीक्षांचे निकाल हे जाहीर झालेले नाही आहेत. 8 महिन्यानंतरनं 8 महिन्यापासून प्रशिक्षणही हे ठप्प असल्याचं समोर आलं आहे. तर या अंतर्गत पाहू शकता आगामी भरती परीक्षांवर याचा परिणाम होण्याची ही भीती आहे. विद्यार्थी निकालाची प्रतीक्षा करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या बार्टी धर्तीवर राज्यात छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत या संस्थांकडून एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, बँकिंग, रेल्वे भरती परीक्षा प्रशिक्षण दिले जाते. तर या खाजगी संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणासाठी जो प्रवेशपूर्व परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते आणि बार्टीने 2025-26 या वर्षासाठी सामायिक प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या 3 दिवसाआधी जाहीर करून यामध्ये परीक्षा घेतली होती. तर या संदर्भात निकालाची प्रतीक्षा विद्यार्थी करत आहेत. पाहू शकता परीक्षा होऊन निकाल न लागल्याने विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत बसले आहेत. मात्र परीक्षेला 2 महिने उलटूनही प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल जो आहे हा बार्टीने जाहीर केला नाही. त्यामुळे आता या जागा रिक्त आहेत आणि त्यासाठी मार्गदर्शन मिळण्यास अडचणी असल्याचे उमेदवारांनी म्हटले आहे. प्रशिक्षण नसल्याने सुद्धा त्या उमेदवारांना अडचणी येत आहेत. त्याचबरोबर सर्व परीक्षांचे निकाल जाहीर करून प्रशिक्षण कार्यक्रमास लवकरच सुरुवात होईल आणि निवड गुणवत्ता यादी ही मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर केली जाईल. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशी महासंचालक बार्टी सुनील वारे यांनी सांगितलं आहे. म्हणजे पाहू शकता येत्या 2 दिवसामध्ये सोमवारी किंवा मंगळवारी किंवा बुधवारी जो निकाल आहे 2 ते 3 दिवसामध्ये बार्टीचा जाहीर केला जाईल अशी महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आलेली आहे. आता निकाल जाहीर झाल्यानंतरनं उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी सुद्धा बोलवलं जाईल. तर काय-काय कागदपत्र लागतील हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आत्ताच चेक करणं आवश्यक आहे. बार्टी अंतर्गत कागदपत्रांची यादीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी यांच्या अंतर्गत ही जी प्रवेशपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी सी घेण्यात आली, यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ही कागदपत्र त्यांच्याजवळ असणं आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा संबंधित प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज, ॲप्लिकेशन फॉर्म, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो हे आवश्यक आहेत. इयत्ता 10वीचं प्रमाणपत्र, इयत्ता 12वीचं प्रमाणपत्र, त्याच्यानंतर पदवी प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र हे बंधनकारक नाही आहे. अर्जदाराचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र, डोमेस्टिक प्रमाणपत्र, अर्जदाराचे आधार कार्ड, अर्जदाराचे पॅन कार्ड बंधनकारक नाही आहे. बँक पासबुक किंवा धनादेशाची कॅन्सल चेकची प्रत आवश्यक आहे. यावर आय-एफ-एस-सी कोड, एम-आय-सी-आर कोड जो आहे हा स्पष्टपणे नमूद असणं आवश्यक आहे. दिव्यांगत्व असल्यास त्याबाबतचा दाखला, अर्जदार अनाथ असल्याचा दाखला, त्याचबरोबर मागील 3 वर्षाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेला मूळ उत्पन्नाचा दाखला 2021-22, 22-23, 23-24 या आर्थिक वर्षातला आवश्यक आहे. त्याचबरोबर
स्वयंघोषणापत्र हे सुद्धा देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं प्रवेश अर्ज, परिशिष्ट कळप्रमाणे जो दिलेला अर्ज आहे, हा प्रवेश अर्ज तुम्हाला भरणं सुद्धा आवश्यक आहे. आणि विद्यार्थ्यांनी वरील तक्त्यात दिलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत, प्रत्येकाच्या छायांकित प्रतीचा एक संच सोबत घेऊन येणे सुद्धा आवश्यक आहे. तर असे सगळे महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत, हे तुम्हाला लागणार आहेत. बार्टी अंतर्गत या भरती प्रक्रियेसाठी अर्ज यामध्ये पाहू शकता पुढची जी प्रक्रिया आहे, यामध्ये तुम्ही अर्ज केलाय. अर्ज केल्याच्या नंतर आता परीक्षा झाले, परीक्षेचा निकाल लागेल आणि निकालामध्ये जी गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल, ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांच्यासाठी हे कागदपत्र महत्त्वाचे असणार आहेत. तर अशा पद्धतीने 2 ते 3 दिवसामध्ये महत्त्वाचे जे अपडेट आले, 2 ते 3 दिवसामध्ये अंतर्गत या भरती परीक्षेचा या जो प्रशिक्षणपूर्व कार्यक्रमाची सामायिक परीक्षा घेण्यात आली CET कॉमन एंट्रन्स टेस्ट याचा निकाल लागणार आहे. या संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.